प्रकाशकाच्या दृष्टीने अत्यंत अनमोल असा हा क्षण की एक कल्पना मनामध्ये येते, ती रुजते, मूळ धरते, त्या दृष्टीने काम सुरू होतं आणि त्याचं फलस्वरूप म्हणजे जेव्हा ते प्रत्यक्ष पुस्तक हातात येतं तेव्हा तो आनंद काय असतो, ती कृतार्थतेची भावना काय असते, हे आपण सर्वजण मला असं वाटतं जाणू शकाल. अनेक मान्यवरांची, अनेक लोकांची हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी मदत झालेलीच आहे. पण प्रामुख्याने 3 सत्कार इथे आता होणार आहेत. सर्वप्रथम मी मंचावर आमंत्रित करते ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे यांना आणि बाबासाहेबांना विनंती करते की त्यांनी सत्कार करावा. पांडुरंग बलकवडे यांचं एक वैशिष्ट्य असं की स्वतः त्या क्षेत्रातले अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ असूनसुद्धा उदयला जेव्हा जेव्हा काही मदत लागली तेव्हा तेव्हा त्यांनी ती अत्यंत आत्मीयतेने, अत्यंत आपुलकीने, हे अगदी आपलं स्वतःचं काम आहे इतक्या आपुलकीच्या भावनेने ती मदत त्यांनी केली. त्याचप्रमाणे जयकर लायब्ररीचे हेड ऑफ लायब्ररी डॉक्टर S.K. पाटील, कारण अनेक पुस्तकांना एरवी ॲक्सेस मिळाला नसता, ते जयकर लायब्ररीमधली ही दुर्मिळ पुस्तकं उदयला त्या पुस्तकांच्यापर्यंत पोचता आलं, त्यासाठी ऋण. आणि ह्या पुस्तकाचं कॉपी एडिटिंग ज्याने अत्यंत काळजीपूर्वक केलेलं आहे त्या सोनिया खरे, माननीय आबासाहेब महाजन यांना विनंती करते, कारण हे खरं तर अत्यंत किचकट काम असतं पण ते तितक्याच काळजीपूर्वक अत्यंत चांगल्या रीतीने सोनिया खरे यांनी केलेलं आहे. मध्ये कुठेतरी वाक्य वाचनामध्ये आलं की टू बी 90 years यंग इज मोर चेअरफुल दॅन बीइंग 40 years ओल्ड. आणि खरोखरच वयोमानापरत्वे आता खाली मांडी घालून जास्त वेळ बसता येत नाही वगैरे असे 50शीत आम्ही स्वतःची समजूत घालत असतो, स्वतःला पटवत असतो. आणि त्याच वेळेला अशी पेपरमध्ये बातमी येते की 91 वर्षाच्या एका तरुणाने व्हॅली क्रॉसिंग केलं. कुठलंही हे दरवर्षी 2दा तरी किमान गेली 50 वर्ष हिमालयातले शिखरं सर करतात, दर रविवारी सिंहगडावर जातात. आणि हे कुठलंही रेकॉर्ड करण्याच्या किंवा पुरस्काराच्या हेतूने नाही, तर गेम्स ह्या फक्त मोबाईलवर किंवा कम्प्युटरवरच खेळायच्या असतात किंवा एका बॉलच्या मागे 11 जणं धावताना टी व्हीवर फक्त बघायचं असतं. इतकाच गेम्सशी संबंध असणाऱ्या तरुण पिढीला स्फूर्ती देण्यासाठी हे आबासाहेब महाजन किंवा N.K. महाजन यांचं हे व्रत आहे. ते पुणे माउंटेनिअरिंगचे संस्थापक अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र हॉकी असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत आणि त्यांना कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बोलवावं हा त्यांचा अधिकार निश्चितच आहे. पण आज त्यांना आमंत्रित करण्यामागचं कारण थोडंसं सेंटिमेंटल आहे, थोडंसं वेगळं आहे. ते म्हणजे ते नगरवाला स्कूलचे प्रिन्सिपल होते ज्या शाळेत उदय शिकला आणि आज इतकी भरीव कामगिरी उदयच्या हातून झालेली आहे, इतिहासावरचं एक इतकं अनमोल पुस्तक लिहून झालेलं आहे. तर या मुलाचे पाळण्यातले नाही तरी शाळेतले पाय तरी महाजन सरांनी पाहिलेले आहेत आणि म्हणून त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी महाजन सरांना इथे आमंत्रित करते. माननीय बाबासाहेब, माननीय निनाद बेडेकर आणि उदय आणि मित्रांनो, काय बोलावं हा प्रश्न आहे. इतिहासाचं पुस्तक बाबासाहेब, निनाद बेडेकर सारखे इतिहास तज्ज्ञ इथं आहेत, तेव्हा मी इतिहासावर कसं काय बोलणार. इतिहास शिकलो
तिसरी चौथीमध्ये असताना त्याच्यानंतर इतिहासाचे संबंध फक्त मुलांना शिकवण्याकरताच, आणि तो शिकवायचं म्हणजे पुस्तकात लिहिलेलं सांगायचं, प्रश्न विचारायचे, उत्तरांना मार्क द्यायचे. उदयनीला सांगितलं की तुम्ही इथे या आणि बोलाल का? आणि म्हटलं तू सांगशील तर बोलेन, मी शाळा मास्तर आहे. आणि पुलं म्हणाले की कुठल्याही विषयावर बिनठोकपणे जर कोणी बोलू असेल तो शाळा मास्तर. आता काय आहे, इतिहासावर काय मला बोलायचं नाही आहे, मला बोलायचं पुस्तकाबद्दल. तर पहिल्या प्रथम ज्या वेळेला उदयने मला पुस्तक आणून दिलं आणि ते इंग्रजीत, मी म्हटलं अरे पानिपतचं युद्ध आणि इंग्रजीत. थोडीशी पानं चाळली आणि फार चांगलं इंग्लिश. म्हटलं इतकं चांगलं इंग्लिश लिहिलं? सर तुम्हीच शिकवलं. मी इंग्रजीचे शिक्षक. अरे म्हटलं मी तुला शिकवलं तशी इतरांनाही शिकवलं. काही मुलं असे त्याने इंग्रजी अजून बोलता येत नाही, तू शिकलास. मी शिकवले कारण तुझा माझ्या विषयाचा आदर. असो, ते पुस्तक मी गेले 2-3 दिवस वाचतोय आणि फार आवडलं आहे. अतिशय छान पुस्तक आहे. मी म्हटलं इंग्रजीत लिहिलेलं आहे, बाबासाहेब येणार आहेत? हो म्हणाले बाबासाहेब येणार आहेत. मी त्यांना ते पुस्तक दाखवलं आणि ते म्हणाले फार बरं झालं मी इंग्रजीत लिहिलं, आता मराठीत ट्रान्सलेशन करता येईल. मध्ये निनाद बेडेकर मला भेटले. मी म्हटलं माझा एक विद्यार्थी आहे, सर्जन आहे, आणि त्यांनी पानिपतवर इंग्रजी पुस्तक लिहिलं आहे. हो हो म्हणाले, मीच त्याला प्रस्तावना लिहिली, फार छान लिहिलं आहे. आता त्यांनी प्रस्तावनेत पहा काय लिहिलं आहे. बेडेकर म्हणतात की पानिपतचं युद्ध म्हणलं की 3 प्रश्न उद्भवतात. पहिला प्रश्न, व्हाय वॉज द बॅटल फॉट बाय द मराठाज अँड अफगान्स. दुसरा प्रश्न, हाऊ वॉज इट फॉट ॲट पानिपत. आणि तिसरा, व्हॉट हॅपन आफ्टर द बॅटल ऑफ पानिपत इन 1761. आणि सर्टिफिकेट देतात. मिस्टर उदय कुलकर्णी has answered all these questions correctly, and पुढे म्हणतात along with 100 others. आता एवढं चांगलं सर्टिफिकेट मिळाल्यावर तुम्हाला वाचायलाच पाहिजे ते पुस्तक. तो उदय स्वतः म्हणतो, the story of Panipat is wider than the story of battle. Therefore, 250 years later, it still deserves to be told. It has facets within it that remain undiscovered in the thousands of archival sheets of the era, that remain undiscovered in the thousands of archival sheets of the era that remain unread. At the tri-centenary of the great campaign, it is likely more facets will come before us to come to an even greater understanding of what Panipat stood for. त्याची कल्पना अशी की आणखीनही काही कुणी लिहावं. अजून पुष्कळ गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि हे पानिपतचं युद्ध म्हणलं की आम्हाला फार तोंड खाली घालावंसं वाटतं की का आमचा पराभव झाला. मला वाटतं आम्ही मराठी लोक थोडेसे विचित्रच आहोत. प्रोफेसर रॉलिन्सन, मला वाटतं ते डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपल होते, माझे मित्र, लेट प्रिन्सिपल नगरवाला त्या कॉलेजचे स्टुडंट होते. ते रॉलिन्सनविषयी पुष्कळ सांगायचे मला. तर रॉलिन्सन काय म्हणतात,
कुठे गेला? A defeat is, under some circumstances, as honorable as victory, and never in all their annals did the Maratha armies cover themselves with greater glory than when the flower of the chivalry of the Deccan perished on the stricken field of Panipat, fighting against the enemies of their creed and country. सदाशिवराव भाऊ युद्ध का हारले? ते त्याचं म्हणणं होतं की जनरल हू विन्स अ कॅम्पेन इज द वन हू मेक्स द फ्यूएस्ट मिस्टेक्स. Sadashiv Rao did not commit the mistakes. He did not lose because he was a bad general, but because his opponent was a better one. I disagree. ज्यावेळेला दोन ऑपोनंट्स सारख्या बळाचे एकत्र येतात, आम्हाला खेळामध्ये समजतं, त्यावेळेला ड्रॉ गेम होतो, कुणीच विन करत नाही आणि मग टॉसवर लढाई जिंकली जाते. तसं इथं लेडी लक वॉज इन फेवर ऑफ दिल्ली. दॅट इज वाय वी लॉस्ट, नॉट बिकॉज सदाशिवराव वॉज अ बॅड जनरल. ही वॉज अ व्हेरी व्हेरी गुड जनरल. आम्ही ज्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला जात असो तेव्हा मला आठवतं, आम्हाला सांगितलं गेलं की सदाशिवराव भाऊ यांची अशी महत्त्वाकांक्षा होती की हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थान्यांनीच राज्य केलं पाहिजे आणि त्याच्याकरताच पानिपत झालं. बिचाऱ्याच्या लाईफ टाईममध्ये ते काय होऊ शकलं नाही, पण त्याच्यानंतर आपण स्वतंत्र झालोच. मी ज्या वेळेला 1933-34 साली इंग्रजी 3री-4थीत होतो त्यावेळेला आम्हाला मराठी पिरियड होता. आम्हाला शिकवायला मास्तर होते मिस्टर भाटे. त्यांचे वडील होते इतिहास पुस्तकाचे लेखक आणि तेच पुस्तक आम्हाला शिकवत. आम्हाला पानिपतची लढाई हा पाठ शिकवला. आणखीन परीक्षा होती. ते आम्हाला वाटलं की आता याच्यामध्ये काय येणार, की युद्ध का झालं, कोणात झालं, तह काय झाला, अटी काय झाल्या, आम्ही सगळं पाठ करून ठेवलं होतं. प्रश्न हातात आले आणि त्याच्यात लिहिलं होतं की पानिपतची लढाई जर मराठ्यांनी जिंकली असती तर काय झालं असतं. आता मी ते राष्ट्रीय संघाचं ऐकलं होतं. मी म्हटलं आता उत्तर थोडं का असेल म्हणून लिहून टाकावं की असं जर झालं असतं तर हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानी लोकांनी जर राज्य केलं असतं आणि आज जे आम्ही ब्रिटिशांचे स्लेव आहोत ते राहिलो नसतो आणि हा प्रश्न विचारला गेला नसता. बाकी कोणी उत्तर दिली नव्हती. आणि तेव्हापासून आमचे भाटे सर मला नेहमी मार्क द्यायचे. शिक्षकांना फार बरं असतं, मार्क द्यायला आवडतं. आता हा आमचा आणखीन एक इंग्लिश माणूस आहे इव्हॅन्स बेल. आणि हे मी कुठलं पाहिलं याच्या पुस्तकात. त्याच्या पुस्तकातच सांगतो मी सगळं. द बॅटल ऑफ पानिपत वॉज ट्रायम्फ अँड ग्लोरी फॉर द मराठास. दे फॉट इन द कॉज ऑफ इंडिया फॉर द इंडियन्स, while the great Mohammedan princes of Delhi, Aun and the Deccan stood aside, intriguing and trimming, and though the Marathas were defeated, victorious Afghans retired and never again interfered in the affairs of India. आमच्या उदयला असं वाटतं की ग्रेट ब्रिटनमध्ये एखादा इंग्लिश मुलगा